हाय हॅलो नमस्ते. कशा आहेत मैत्रिणींनो? मस्तच राहा. तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. पाहू शकता इथे कोथिंबीर घेतलेली आहे, स्वच्छ बारीक चिरून घेतलेली आहे. एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. एक टमाटा घेतलेला आहे आणि लसूण घेतलेला आहे मी बारीक चिरून. तर आपल्याला काय करायचं आहे मैत्रिणींनो, अगदी छान रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे. इथे वाटाणा आणि बटाटा मी एक बटाटा पातळ असा चिरून घेतलेला आहे थोडा, आणि वाटाणा घेतलेला आहे. पाहू शकता वाटाण्याच्या वल्ल्या शेंगा. आता मार्केटमध्ये भरपूर वाटाणा येतोय. तर इथे मी एक डब्बा तांदूळ घेतलेले आहे. एक डब्याला थोडंसं कमी आहे बघा. तर हे तांदूळ आपल्याला आता ह्या बाउलमध्ये सर्व तांदूळ टाकून द्यायचेत. पाहू शकता अशा पद्धतीने. आणि त्यानंतर आपल्याला मैत्रिणींनो हे तांदूळ 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचेत. पाहू शकता तुम्ही. तर हे तांदूळ बघा मी स्वच्छ धुतलेले आहेत 2-3 पाण्याने. तर आता आपल्याला गॅस का वाढायचे. इथे गॅस आता आपल्याला पेटून घ्यायचा आहे मैत्रिणींनो, पाहू शकता. आणि गॅसवर आपल्याला कुकर ठेवून घ्यायचा आहे. मैत्रिणींनो, चॅनलवर कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माझी ही रेसिपी तुम्ही कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा. छान छान कमेंट करा. तुमचे कमेंट पण मला वाचायला खूप आवडतं मैत्रिणींनो. तर ह्याच्यात आपण आता तेल टाकून घ्यायचं आहे. साधारण इथे मी 1.5 पळी तेल टाकून घेतलं आहे. तुम्ही तुमच्या अंदाजे तेल कमी जास्त करू शकता. तेल तापल्याच्या नंतर आपल्याला इथे लसूण बघा मी घेतलेला बारीक चिरून तो टाकून दिला आहे. 5-6 कढीपत्त्याची पानं टाकून दिलेली आहेत. आणि हे छान परतल्याच्या नंतर आपल्याला पुढे काय करायचं आहे मैत्रिणींनो, कांदा मी उभा पातळ चिरून घेतलेला तो टाकून द्यायचा आहे आपल्याला. आणि कांदा पण आपल्याला तेलावर छान परतून घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीने. मैत्रिणींनो, खूप झटपट होणारी रेसिपी आहे. नक्की तुम्ही ट्राय करून बघा. आणि खायला पण खूप टेस्टी लागते. कधी स्वयंपाकाचा कंटाळा आला असेल तर ही रेसिपी नक्कीच करा. कांदा आपला परतल्याच्या नंतर आपल्याला इथे टमाटा टाकून घ्यायचा आहे. आणि टमाटा पण आपल्याला तेलावर कांद्यासोबत छान परतून घ्यायचं आहे बघा. मैत्रिणींनो, व्हिडिओ छोटेसे असतात आणि छान असतात माझे व्हिडिओ. तुम्ही पाहताय, मला खूप आनंद होतोय. असं सपोर्ट तुमचा राहू द्या. इथे शेंगदाणे बघा मी थोडेसे घेतलेले ते टाकून दिलेले आहेत. शेंगदाणे कसे टाकले ना तर भातामध्ये शेंगदाणे असे दाताखाली आले की खायला पण खूप छान लागतात. तर शेंगदाणे आपले छान मिक्स करून झालेले आहेत. त्यानंतर इथे कोथिंबीर टाकून घ्यायची बघा. भरपूर सारी मी कोथिंबीर चिरून घेतलेली ती टाकून दिली. आणि कोथिंबीर पण आपल्याला तेलावर छान परतून घ्यायची. पाहू शकता तुम्ही. हे परतून झाल्याच्या नंतर आपल्याला इथे 1 चमचा मी हळद घेतलेली, हळद टाकून दिली. त्यानंतर 1 चमचा मी धना पावडर घेतलेली बघा. आणि 2 चमचे मी इथे कांदा लसूण मसाला घेणार आहे. तुम्ही तुमच्या अंदाजे तिखट कमी जास्त करू शकता. आणि त्यानंतर मैत्रिणींनो, बिर्याणी भाताचा मसाला मी 2 चमचे घेतलेले आहे. एवढेच मसाले मी ह्याच्यामध्ये टाकणार आहे. आणि आता हे मसाले आपल्याला तेलावर छान परतून घ्यायचे. पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने. अगदी सोपी रेसिपी आहे मैत्रिणींनो, झटपट होणारी आहे. घाईच्या कामात दुपारी कधी तुम्हाला भूक वगैरे लागली तर तुम्ही ही रेसिपी पटदिशी करून खाऊ शकता. तर आपल्याला तांदूळ हे सर्व ह्याच्यामध्ये कुकरमध्ये टाकून द्यायचे बघा. तांदूळ टाकून झाल्याच्या नंतर हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. बटाटा आणि वाटाणा तो टाकून द्यायचा आहे. आणि आता हे छान मिक्स करून घ्यायचे बघा. ते तांदूळाने आपले हे सगळे छान मिक्स करून झालेले आहे मैत्रिणींनो. तांदूळ पण आपले छान परतले गेलेले आहेत.
त्यानंतर पुढे काय करायचं आहे मैत्रिणी, आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे. मी 1 डब्बा तांदूळ घेतलेलं, 2 डबे मी पाणी टाकून घेणार आहे. तुम्हाला कसं थोडंसं जरा असं चिकट जर भात पाहिजे ना असेल तर पाणी थोडंसं जास्त पण तुम्ही यूज करू शकता ह्याच्यामध्ये. आणि मोकळा भात पाहिजे नसेल तर 2 डबे पाणी टाकायचं एका डब्याला. तर हे पाणी आता आपण छान मिक्स करून घ्यायचे हे तांदूळ आपल्याला. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे. पाहू शकता मीठ टाकून झाल्याच्या नंतर परत आपल्याला हे भात मिक्स करून घ्यायचे छान. आणि त्यानंतर मैत्रिणींनो आपल्याला कुकरचं झाकण लावून घ्यायचे आणि 3 शिट्ट्या आपल्याला कुकरच्या करून घ्यायच्यात. कुकर थंड झाला की मी तुम्हाला दाखवते भात आपला झालाय का म्हणून. पाहू शकता मैत्रिणींनो कुकर आपला थंड झालेला आहे. तर झाकण खोलून पाहायचं आहे आपल्याला. त्यानंतर कोथिंबीर वरून टाकून घ्यायची पहिले आपल्याला. आणि आता भात आपण छान मिक्स करून घेऊया. पाहू शकता मोकळा भात आपला झालेला आहे आणि खायला पण खूप छान मैत्रिणींनो. नक्की ही रेसिपी तुम्ही करून पहा. चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रिणींनो. तर अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन. तोपर्यंत सर्वांना बाय मैत्रिणींनो. पुन्हा भेटू आपण दुसऱ्या रेसिपी सोबत.